भाऊ अनापूर झाले अल्लाद भाऊ पूर्ण सगळे विड्रा सगळे बिलकुल बिलकुल भाऊ पूर्ण भाऊ आल्हाद पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा. थँक्यू 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 थँक्यू. हे एकतर्फा नगरपालिकेने पूर्ण एकतर्फा सगळी पूर्ण साईड कमाल. हे सोमवंशी बोर्ड होतात अध्यक्ष आहे आपले सोमवंशी बोर्ड. शुभेच्छा खूप तुम्हाला. धन्यवाद. हो एक चक्कर 15 मिनिटांसाठी तर चिखलदरा चक्कर झाला. भाऊ हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं. सगळं तुमचा आशीर्वाद. तुमचा आशीर्वाद. थँक्यू थँक्यू. भाजपला कधी काळी पार्टी विथ डिफरन्स म्हटलं जात होतं. आता ते नेते राहिले नाहीत आणि पूर्वीचा भारतीय जनता पक्ष देखील राहिला नाही. राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री जयकुमार रावल यांचे नातेवाईक बिनविरोध निवडून आलेत. यामुळे भाजपमध्ये घराणेशाहीची परंपरा आता तळाच्या निवडणुकीपर्यंत मुरली आणि जिरली असल्याचं दिसतंय. मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांची बिनविरोध निवड व्हावी यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांची बिनविरोध निवड होतीये. हे कोण नेते आहेत आणि त्यांचे नातेवाईक कोण आहेत हेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात घराणेशाहीची परंपरा कायम ठेवण्यात आली होती. विधानसभेत साधारण 70च्या आसपास निवडून आलेल्या आमदारांना घराणेशाहीची पार्श्वभूमी आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरावा उडतोय. या निवडणुकीतही नेत्यांनी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, सून एवढंच काय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मामे भावाला उमेदवारीच दिली नाही तर बिनविरोध निवडून देखील आणले. भाऊ अनापूर झाले अल्लाद भाऊ पूर्ण सगळे विड्रा सगळे बिलकुल बिलकुल. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नसतो. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं चंद्रशेखर बावनकुळे सांगत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती यांना अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा नगरपालिकेसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधातील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दमदाटी, गुंडागर्दी आणि पैशाचं आमिष देण्यात आल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रुपाली ललवानी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतीक्षा झालटे, अजित पवार गटाच्या सरिता बोरसे यांचे अर्ज होते. संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या महाजनांनी पत्नीला बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींशी चर्चा करून मार्ग काढला. मंत्र्यांच्या नातेवाईकांसाठी सर्वच पक्षाचे नेते एक होतात आणि कार्यकर्त्यांना मात्र झुंजवतात अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल बिनविरोध निवडून आल्या. धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या वरवाडे नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून शरयू भावसार मैदानात होत्या. त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे पणन मंत्र्यांच्या मातोश्री बिनविरोध निवडून आल्या. जयकुमार रावल यांच्या दबावामुळे आपला अर्ज बाद ठरवण्यात आल्याचा आरोप शरयू भावसार यांनी केलाय. भारतीय जनता पक्षाचे हे एवढेच नेते नाहीत तर यांची यादी याही पुढे. कामगार मंत्री आकाश फुंडकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मंत्री अशोक उईके, माजी खासदार रामदास तडस, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रकाश भारसाकडे या नेत्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत किंवा बिनविरोध निवडून आलेत. लोहा नगर परिषदेत तर भाजपने कमालच केली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली आहे. हे कुटुंब जर जेवणासाठी एकत्र आलं तर उद्याच्या आम सभेतील निर्णय आदल्या रात्री जेवणाच्या टेबलवरच एकमताने घेऊ शकतात एवढी यांची संख्या आहे. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत हा प्रश्न शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. साम दाम दंडभेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. घराणेशाहीवरून आरोप करणाऱ्या भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुटुंब कल्याण योजना राबवली असल्याचं रोहित पवार म्हणाले.
राज्यात 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतीसाठी निवडणूक होते. त्यामुळे निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता आपल्याच घरात ठेवण्याचा आटापिटा भाजपचे मंत्री, आमदार, खासदारांकडून होताना दिसतोय. तुमच्या भागातील निवडणुकीचं चित्र काय आहे? कोणत्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना बिनविरोध निवडून आणलंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या YouTube चॅनलला फॉलो नक्कीच करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.